हॅलो एव्हरीवन. आता जेव्हापासून हे YouTubeवर नवीन अपडेटचा क्रायटेरिया आलेला आहे ना, तेव्हापासून सगळ्या नवीन YouTuberला म्हणजेच मला सुद्धा सगळ्याच नवीन YouTubeर्सला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. कारण सगळ्यांना वाटत होतं, की आता आधीच हा 4,000चा क्रायटेरिया जो होता कंप्लीट होत नाहीये आणि त्यामध्ये आता हा 8,000चा क्रायटेरिया आलेला आहे. आता आम्ही त्याच क्रायटेरियाला इथं 1 आणि 2 वर्ष झालं कंटिन्यू YouTubeवर काम करत आहोत. तर YouTubeवर आम्हाला अजून सक्सेस मिळालेला नाहीये आणि त्यामध्ये आता हे 8,000चा जो क्रायटेरिया आहे, त्यामुळे आमच्या डोक्याला खूप मोठं टेन्शन झालेलं आहे आणि त्यातूनच आता आमचा विचार सुद्धा झालेला आहे, की आम्ही YouTube सोडून टाकू. कारण खूप जास्त क्रायटेरिया मोठा आहे 8,000चा. तर असाच विचार तुम्ही सुद्धा करत असेल, मान्य आहे मला, कारण मी सुद्धा हा विचार करत होते. पण घाबरण्याची गोष्ट नाहीये. तर YouTubeनेच आपल्याला आपला 4,000चा क्रायटेरिया कंप्लीट कसा करायचा आणि ते कंप्लीट करण्यासाठी YouTubeच आपल्याला मदत करणार आहे. तर ते कसं? तर तेच सांगण्यासाठी आज मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली. कारण सगळे नवीन यूट्यूबर जे आहेत ना, ते खूप टेन्शनमध्ये होते, की आता हा क्रायटेरिया कसा कंप्लीट करायचा? इथं काही ट्रिक यूज करता येते का? आणि YouTubeवर तर इतके जास्त व्हिडिओ झालेले आहे, की YouTubeचा क्रायटेरिया चेंज झालेला आहे आता. होणार आहे 1 फेब्रुवारीपासून. आता YouTubeचा क्रायटेरिया चेंज होणार आहे. 4,000 ऐवजी 8,000 आपल्याला चार्ज आहे ते कंप्लीट करायचे आहे. आता हे सगळं जे क्रायटेरिया आहे ना, ते खूप भीतीदायक आहे. पण इथं घाबरण्याची गोष्ट नाही आहे. इथं YouTubeच आपल्याला हा जो क्रायटेरिया आहे ना, तो कंप्लीट करून देणार आहे. मॉनिटायझेशन सुद्धा आता आपलं फास्ट होणार आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे आणि या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं सुद्धा होतं, की हे असा क्रायटेरिया आपण कंप्लीट करू शकतो. पण आज ना मी तुम्हाला ते सगळं करून सुद्धा दाखवणार आहे आणि खूप युजफुल ट्रिक आहे. खरंच हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि हां, माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान-छान युजफुल असे मी व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येत जाते आणि YouTubeचे जे नवीन-नवीन अपडेट असतात ना, ते सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण मेन पॉइंटवर येऊया, ते म्हणजे आपला YouTubeचा जो 4,000चा क्रायटेरिया आहे, तो आपण पटकन कसा कंप्लीट करून घ्यायचा आहे. आत्ता उद्यापासून ही अपडेट लागू होणार आहे. तर तुम्हाला तुमचे व्हिडिओ होता होईल तेवढे लाँग व्हिडिओज अपलोड करा, म्हणजे तुम्हाला ही जी ट्रिक आहे त्याच्यावर अप्लाय करता येईल. सगळ्यात आधी स्क्रीनवर पहा, तुम्हाला एक YouTubeवरची भन्नाट अपडेट सांगते आणि ती अपडेट आहे ना, उद्यापासूनच लागू होणार आहे. त्या अपडेटबद्दल व्यवस्थित माहिती समजून घ्या. मी नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न करते, कारण अपडेट खूप युजफुल आहे. आता तुमच्या जे व्ह्यूज होते ना, ते आता पहिले जसे असायचे ना, आता तसे काउंट केले जाणार नाही. आता तुमचे व्ह्यूज ना, आता तुमचे पहिले जसे व्ह्यूज काउंट करायचे ना, तसे काउंट केले जाणार नाही. तर आता त्याची एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट एवढी भन्नाट आहे ना, तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नक्की पूर्ण पहा. हे नवीन अपडेट जे आहे ना, हे तुम्ही जर समजून घेऊन त्याचा उपयोग जर केला ना, तर ते खूप युजफुल ठरणार आहे आणि जे तुमची हे नवीन अपडेट ऐकून YouTubeचा जो नवीन क्रायटेरिया ऐकून जे तुमचा मूड खराब झाला होता आणि तुम्ही खूप टेन्शनमध्ये होतात ना, तर तुमचं टेन्शन जे आहे ते गायब होणार आहे. हे नक्की मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. आता भरपूर व्हिडिओमध्ये ना तुम्ही पाहत असेल, की व्ह्यूज वाढवण्याचा जो अपडेट आहे ना, तो सांगत आहे. पण याचा नेमका उपयोग कसा करायचा आणि ह्याचं नेमकं यूज कसा आहे आणि ह्याचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे, हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणत असेल YouTube फक्त व्ह्यूज वाढवणार आहे. व्ह्यूज आपोआप वाढवणार नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुमची जी आहे ते ट्रिक आहे ना, यूज करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर ही जी अपडेट आहे ती एवढी महत्त्वाची आहे ना, की ज्यांना 50, 60, 100 असे व्ह्यूज यायचे ना, तर त्यांना डेफिनेटली ह्याचा फायदा होणार. बघा, आता जास्त वेळ न लावता आपण काय करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता YouTubeचा जो क्रायटेरिया आहे ना, तो आधी काय होता, की तुमचे जे व्ह्यूज आहेत ना, ते रिअल व्ह्यूजच तुमचे काउंट व्हायचे. तर तुमचा एक 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यातले त्यांनी 2 मिनिटं जर पाहिले, तर तुमचा तो व्ह्यू आहे ना, तो काउंट व्हायचा. पण आता कसं आहे, की तुमच्या व्हिडिओवर फक्त कोणी एक वेळेस क्लिक जरी केलं, तर तो व्ह्यू आहे ना, तो काउंट होणार आहे. मग ह्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे? बघा, आता तुमच्या व्हिडिओला एक वेळेस क्लिक करून जरी कोणी बाजूला सरकला, तरी सुद्धा तुमच्या व्हिडिओला जे ते व्ह्यूज येणार आहेत. म्हणजे आता पहिले जे खूप कमी व्ह्यूज यायचे ना, तर ते व्ह्यूज कमी येण्याचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह इथं होणार आहे. तर आधी काय व्हायचं, की शॉर्ट व्हिडिओ आहे ना, आपण अपलोड केला, की त्यामध्ये आहे ना, फक्त तो फीडमध्ये आला आणि कोणी एक वेळेस त्याला पाहून जरी गेलं, की तो व्हिडिओ त्याला व्ह्यू यायचे. तसंच आता आपला आहे ना, पहिले लाँग व्हिडिओ जो आहे तो व्हायरल व्हायचा नाही आणि त्याला व्ह्यूज पण जास्त यायचे नाही. कारण लाँग व्हिडिओ सहसा लवकर व्हायरल होत नाहीत. तर असा क्रायटेरिया असायचा. पण आता तसं राहिलं नाहीये. तुमचा फीडमध्ये आला, तुमच्या व्हिडिओला कोणी क्लिक केलं, तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ फास्ट व्हायरल होणार आहे आणि व्ह्यूज सुद्धा त्याला तेवढेच येणार आहे. बघा, आता सगळ्यात आधी ना आपण शॉर्टबद्दल बोलूया. म्हणजे आता शॉर्ट व्हिडिओचं कसं असायचं, की शॉर्ट व्हिडिओला फीडमध्ये आल्यानंतर त्याच्यावर एखाद्याने क्लिक केलं आणि थोडंसं जरी पाहिलं, तर तो व्ह्यूजमध्ये काउंट व्हायचा आणि लाँग व्हिडिओचं तसं नसायचं. लाँग व्हिडिओसाठी क्रायटेरिया चेंज होता. तो कसा होता, की तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा असेल, तर त्यामधले 2 मिनिटाचं तरी त्यांनी पाहिलेलं असेल व्ह्यूअर्सने, तरच तुमचा तो व्ह्यू काउंट व्हायचा. तर आता तुमच्या लाँग व्हिडिओला सुद्धा शॉर्ट व्हिडिओचा जो क्रायटेरिया आहे ना, तो येणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुमच्या व्ह्यूजवर पडणार आहे. आता शॉर्टमध्ये आहे ना, तुमच्या व्ह्यूजला फक्त क्लिक करून थोडंसं पाहिलं तरी आहे ना, त्याला व्ह्यूज जास्त यायचे. त्याचप्रमाणे आता ह्यालाच सुद्धा तसंच होणार आहे. आता शॉर्ट व्हिडिओ आहे ना, या गोष्टीमुळे व्हायरल जायचा आणि व्हायरल गेला, की तो YouTube आहे ना, तुमचा तो व्हिडिओ लोकांपर्यंत पुश करायचा. आता शॉर्ट व्हिडिओ व्हायरल गेला आणि तो YouTube अजून लोकांपर्यंत पुश करणार. पुश केल्यामुळे काय व्हायचं, की तुमच्या व्हिडिओजला अजून जास्त व्ह्यूज यायचे आणि शॉर्ट व्हिडिओबद्दल असं काहीसं व्हायचं. आणि आता लाँग व्हिडिओबद्दल तुमच्या व्हिडिओला व्ह्यूजच आले नाही, तर तो व्हिडिओ जो आहे तो तुमच्या व्ह्यूअर्सपर्यंत पुश केला जाणार नाही आणि YouTube जो आहे तो तुमच्या व्ह्यूअर्सला तो व्हिडिओ दाखवणार नाही आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओला जे आहे ते व्ह्यूज कमी यायचे. हां, आणि इथे एक प्रॉब्लेम काय होतो, की नवीन यूट्यूबर असल्यावर
थंबनेल व्यवस्थित बनत नाही, टायटल व्यवस्थित बनत नाही, व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. त्यामुळे काय करायचं, व्ह्यूअर जे आहे ते तुमचा व्हिडिओ स्किप करून टाकतो. तर आपला व्हिडिओ स्किप केला जायचा आणि त्यामुळे काय व्हायचं, की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा कमी यायचे आणि त्यामुळे जो आहे तो आपला व्ह्यूज कमी यायचे. त्याच्यामुळे आपला वॉच टाईम कंप्लीट होत नाही आणि त्याचमुळे आहे ना आपला व्हिडिओ सुद्धा पुश केला जातो आणि त्यामुळे काय व्हायचं, की तुमचा व्हिडिओ स्किप केल्यामुळे आहे ना तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा यायचे नाही. तर त्यामुळे हे सगळा जो व्ह्यूजचा प्रॉब्लेम यायचा तो इथं यायचा लाँग व्हिडिओ. आता बघा, इथं आहे ना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे थंबनेलवर. बघा, आता मी आधीच सांगितलं, की जेवढे जास्त तुमच्या व्हिडिओवर नुसते क्लिक जरी येतील ना, तरी तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज जास्त येणार आहेत. तो व्ह्यूजमध्ये काउंट होणार आहे आणि व्ह्यूअर्सने तुमच्या व्हिडिओवर क्लिक करावं यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त मेहनत करावी लागणार आहे. ती म्हणजे तुमच्या YouTubeच्या व्हिडिओखाली जो थंबनेल येतो, त्या थंबनेलवर तुम्हाला मेहनत करायची आहे. जेवढा जास्त अट्रॅक्टिव्ह, जेवढा जास्त इम्प्रेसिव्ह, जेवढा जास्त तुम्हाला त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवता येतील, तेवढ्या तुम्ही त्या थंबनेलवर लक्ष द्या. कारण थंबनेल पाहूनच व्ह्यूअर जे आहे ते व्हिडिओवर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतरच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येतात. ही एक गोष्ट जी आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आत्ताच्या या अपडेटला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल ना आणि व्ह्यूज आणायचे असेल, तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता नवीन यूट्यूबरसाठी आहे ना मोठा टास्क काय असायचा, की पहिले तरी तुम्हाला व्हिडिओ चांगला पाहिजे, क्वालिटी छान पाहिजे, थंबनेल छान पाहिजे, टायटल छान पाहिजे आणि त्याचबरोबर कीवर्ड सुद्धा. म्हणजे एवढे सगळे मॅटर्स तुम्हाला लक्षात घ्यायला लागायचे. पण आता आहे ना माझं तरी म्हणणं आहे, की जेवढी मेहनत तुम्ही व्हिडिओमध्ये करणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्ही थंबनेलवर करा. कारण तुम्हाला माहिती आहे, थंबनेल पाहूनच व्ह्यूअर आपल्या व्हिडिओला क्लिक करतो आणि क्लिक केल्यामुळे पहिले तरी तो व्ह्यूज जे आहे ना, तो काउंट केला जायचा नाही. आता पहिले ना नवीन यूट्यूबरसाठी काय असायचं, की YouTube आहे ना, तो तुमचा लगेच ना नवीन यूट्यूबरचा व्हिडिओ लगेच YouTube 500,000 अशा इतक्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही. तर फक्त 5, 10, 15 लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्या लोकांपैकी सुद्धा आहे ना, सगळ्यांनी जर तुमचा व्हिडिओ ओपन केला आणि नुसतं स्किप करून टाकला, तर तिथं काय व्हायचं, तुमचे व्ह्यूज जे आहेत ते 0 व्हायचे. तिथं तो व्ह्यूज काउंटच केला जायचा नाही. पण आता आहे ना, तुम्हाला एक बेनिफिट इथं होणार आहे, की तुम्ही नवीन जरी यूट्यूबर असाल ना, तरी तुमचा थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह असेल, फक्त व्ह्यूअर्सने येऊन फक्त त्यावर एक क्लिक करण्याची वाट पाहायची आहे. क्लिक करण्यासारखा अट्रॅक्टिव्ह असा थंबनेल असेल, तर लगेच क्लिक केला जाईल आणि क्लिक केल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या व्हिडिओजला आहे ते व्ह्यूज जास्त येणार आहे. आता YouTube काय करेल, आता तुमच्या या 4 आणि 5 लोकांनी जरी व्हिडिओला नुसतं क्लिक केलं, तर YouTube काय करेल, तुमचा जो व्हिडिओ आहे तो पुश करेल. म्हणजे तो पुढचे 100-200 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवेल. त्या लोकांपैकी त्या 100 आणि 200 पैकी त्या आणि 50 जरी लोकांनी तुमच्या व्हिडिओला फक्त क्लिक जरी केलं, तर तिथे तुमचे व्ह्यूज 50 असे येणार आहेत. ठीक आहे. तर आता तुम्हाला आहे ना, इथं मी एक बेस्ट अशी एक सोल्युशन सांगणार आहे आणि ही सोल्युशन आहे ना, व्यवस्थित ऐकून घ्या. मी इथं कुठेही रॉंग सांगत नाही आहे. तुम्हाला मी जेवढं सांगतेय ना, तेवढंच परफेक्ट ऐका आणि हे ट्रिक जे आहे ना, ते मी पण कधी-कधी यूज केलेली आहे. पण तेव्हा हा नियम नव्हता केले. पण आता आहे ना, या अपडेटनुसार जर तुम्हाला वर्क करायचं असेल, तर ही जी ट्रिक आहे ना, ती खूप बेनिफिट असणार आहे. म्हणजे याचा खरंच बेनिफिट होतो. मला माहिती आहे. तर बघा आता काय आहे, वॉच आवर कसा कंप्लीट करायचा? तर इथं वॉच आवर आपोआप कसा कंप्लीट होतो ते सुद्धा सांगते. आता तुम्ही नवीन यूट्यूबर आहे. आता तुमचा आहे ना, व्हिडिओ खाली व्ह्यूज दिसत आहे आणि तुम्ही नवीन यूट्यूबर आहे. नवीन यूट्यूबर असून सुद्धा तुमच्या व्हिडिओ खाली एवढे व्ह्यूज दिसत आहेत म्हणून व्ह्यूअर काय करणार आहे, की नवीन यूट्यूबर आहे आणि याच्या व्हिडिओ खाली एवढे व्ह्यूज आहे, म्हणजे या व्हिडिओत नक्की काहीतरी आहे. म्हणूनच एवढे व्ह्यूज आलेले आहे आणि एवढे कमेंट सुद्धा आलेले आहे असा विचार करतो आणि नाही म्हणता तो येऊन तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतो आणि या व्हिडिओत नेमकं काहीतरी आहे म्हणूनच एवढे व्ह्यूअर्स जे आहेत ते इथं अट्रॅक्ट झालेले आहे. हे पाहण्यासाठी तरी तो कंप्लीट व्हिडिओ पाहतो. इथं काय होतं, तुमचा व्हिडिओ जो आहे तो आपोआप वॉच आवर कंप्लीट करत जातो. तर इथं जे आहे ते तुमचा असा वॉच आवर आहे ना, तो कंप्लीट होतो. इथं एक छोटंसंच लॉजिक आहे, पण खरंच युजफुल आहे. आता ती ट्रिक काय आहे ना, ती आपण समजून घेऊ. बघा, आता मी जी ट्रिक सांगणार आहे ना, ती ट्रिक आहे ना, त्याने तुमचा वॉच आवर तर नक्कीच कंप्लीट होणार आहे. पण त्याचबरोबर आहे ना, तुमच्या सबस्क्रायबर्सवर पण थोडासा फरक पडणार आहे. म्हणजे तुम्हाला बेनिफिटच होणार आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, इथं समजून घेऊया. आता मी जी ट्रिक सांगणार आहे ना, ती ट्रिक कशाबद्दल असणार आहे, तर वॉच आवर्स वाढवण्याबद्दल. बघा, आधी काय असायचं ना, YouTubeचा क्रायटेरिया. आता मी माझा व्ह्यूअर आहे एखादा आणि त्या व्ह्यूअर्सने आहे ना, माझा एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओला आहे ना, त्यांनी पाहून सोडून दिला आणि नंतर परत कधीतरी पाहायचं आहे, कारण त्यांना त्याच्यातली माहिती नंतर कधीतरी पाहिजे असेल, असं काहीतरी त्यांनी डिसाईड केलं. ठीक आहे. आणि त्यांनी तो व्हिडिओ तिथं स्किप करून टाकला आणि तिथूनच तो व्हिडिओ सोडून दिला. आता परत ना त्यांनी माझा तो व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. तर YouTubeवर पहिले काय असायचं, की परत जो हा व्हिडिओ आपला पाहिला जायचा, तो व्ह्यू आहे ना आपला पहिले काउंट केला जायचा नाही. तर आता काय झालेलं आहे, की तुमच्या व्ह्यूअर्सने तुमचा व्हिडिओ 1 वेळेस पाहू द्या, 2 वेळेस पाहू द्या, 3 वेळेस तुमच्या चॅनलवर चालू द्या, 4 वेळेस त्यांच्या चॅनलवर चालू द्या, 5 वेळेस चालू द्या, की 10 वेळेस चालू द्या. इथं तुमचा तो व्ह्यूज आहे ना, तो काउंट केला जाणार आहे. म्हणजे आता तुम्ही पहा, इथं आहे ना, तुम्हाला जी ट्रिक आहे ती थोडीशी लक्षात आलीच असेल, की आपण काय करू शकतो. तर आता सगळ्यात पहिले आपण पाहूया इथं जी ट्रिक आहे ना, ती मेन ट्रिक काय आहे. तर इथं तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये आहे ना,
नाही म्हटलं तरी 3 ते 4 फोन असतातच. आता तुम्ही तुमच्या घरात समजा 5 फोन आहेत. तर आता त्या 5 फोनचा यूज तुम्ही तुमच्यासाठी कसा करून घेता हे पाहूया. तर बघा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचे आई-वडील असतात, बहीण-भाऊ असतातच, हसबँड असतो. तर सगळ्यांचं आता प्रत्येकाच्या फोनमध्ये 1 किंवा 2 किंवा 5-5 तरी मेल आयडीज असतातच. कारण Google फोटोसाठी आपण एक-एक नवीन-नवीन मेल आयडी जे आहेत ते बनवतोच. तर इथं आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही ना तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये एका-एका मेल आयडीवरून एक वेळेस जर तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू केले, तर आता तुमच्या घरात 5 मेंबर आहे, 5 फोन आहे आणि 5 फोनमध्ये तुम्ही एक वेळेस करत 5 व्हिडिओ चालू केले. ठीक आहे. 5 व्ह्यूज तिथंच आले. आता तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या फोनमध्ये 5-5 मेल आयडी आहे. 50 व्ह्यूज तुमचे इथंच कंप्लीट होत आहेत. त्याचबरोबर तुमचा वॉच अवर सुद्धा कंप्लीट होत आहे. ठीक आहे. तर 50 व्ह्यूज तुमचे इथंच कंप्लीट होत आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे, केअरफुली ऐकून घ्या. तुम्हाला परत-परत तो व्हिडिओ चालू करायचा नाही आहे. परत जायचं त्यांच्या फोनमध्ये तो व्हिडिओ जाऊन फक्त क्लिक करायचा, ओपन करायचा, पूर्ण पाहायचा नाही. फक्त क्लिक करायचं आणि सोडून द्यायचं. यामुळे काय होणार आहे, फक्त क्लिक केल्याने सुद्धा तुमच्या फोनमध्ये तुमचे व्ह्यूज वाढणार आहे. तर ही जी ट्रिक आहे ती खूप महत्त्वाची आहे. फक्त एवढंच की फोन दुसऱ्यांचे असले पाहिजे, मेल आयडी दुसऱ्यांची असली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस त्याला कंटिन्यू पाहणं बंद करा. फक्त तुम्ही त्याला कंटिन्यू पाहायचं नाहीये. एक वेळेस क्लिक करायचं, सोडून द्यायचं. एक वेळेस क्लिक करायचं, सोडून द्यायचं. या पद्धतीने तुमचे 50 ते 60 किंवा 50-100 व्ह्यूज तुम्ही आपोआप तुमचे कंप्लीट करताय आणि ह्या व्ह्यूजला पाहून व्ह्यूअर्स येणार. व्ह्यूअर्स आल्यानंतर काय पाहतो, व्ह्यूअर सगळ्यात पहिले पाहतो की या व्हिडिओच्या खाली किती व्ह्यूज आहे. तर व्ह्यूज पाहून लक्षात येणार आहे पुढं व्ह्यूअर्सला, की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तेव्हा त्याच्या व्हिडिओवर जे आहे ते व्ह्यूज आहे आणि त्यामुळे YouTube पण काय करतो, की तुमचा व्हिडिओ व्यवस्थित पुश करतो आणि जे तुमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवतो सुद्धा. तर हे जे ट्रिक आहे ना, ही खूप मस्त आणि भन्नाट ट्रिक आहे. ही अपडेट आहे YouTubeची. फक्त याचा मिसयूज नाही झाला पाहिजे एवढी काळजी घ्या आणि याचा खरंच बेनिफिट करून घ्या. खूप युजफुल ट्रिक आहे. आता तुम्ही एका फोनवरून 4 ते 5 मेल आयडीवरून तुम्ही कितीही वेळा तुमचा व्हिडिओ ओपन करू शकता. फक्त हे जे मी सांगितलेला क्रायटेरिया आहे, ते फॉलो करत जे आहे ना, तुम्ही तुमचा व्हिडिओ ओपन करा आणि तुमचे व्ह्यूज वाढवू शकता. ठीक आहे. तर आता हे सगळे जे ट्रिक आहे ते युजफुल आहे. तुम्ही यूज करू शकता आणि अशाच भन्नाट अशा छान-छान अपडेटसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण खूप मोटिव्हेशन मिळतं तुम्ही जेव्हा मला सबस्क्राईब करता. सो बाय एव्हरीवन.